छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या घरी सुद्धा भाऊबीज मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये साजरी झाली आहे। शिरसाटांचा औक्षण करत त्यांच्या बहिणीने त्यांचं तोंड गोड केलंय आणि यावेळी संजय शिरसाटांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनी आलेल्या शिवसैनिकांना ओवाळत भाऊबीज सण साजरा केला। राज्यभरात आज भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। सध्या आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत। संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आहे यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अशा पद्धतीने हा भाऊबीजचा सण उत्साहात साजरा केला जातो। आपल्यासोबत स्वतः पालकमंत्री आहेत। आजचा दिवस महत्त्वाचा आहे। आजचा दिवस आमच्या बहिणींसाठी महत्त्वाचा आहे। भाऊबीज आहे, प्रत्येकजण येतात, ओवाळतात, आशीर्वाद देतात आणि आशीर्वाद घेतातही। आणि हे एक आम्ही कौटुंबिक वातावरण तयार करतो। घरातलेच नाही तर मतदारसंघातल्या ज्या काय सर्वजण असतात ते मला येऊन ओवाळतात पण, आणि त्याच्यामुळं एक नातं जे पुन्हा एक चांगल्या पद्धतीने घट्ट होत जातं। म्हणून हा एक आनंदाचा क्षण आम्ही मानतो आणि मला वाटतं असंच जर नातं राहिलं तर ते कायमस्वरूपी टिकतं सुद्धा। ही गेली अनेक वर्षाची परंपरा आहे। तुमच्या घरी तुम्ही कार्यकर्ते जवळचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना बोलवतात, त्यांच्या देखील या ठिकाणी औक्षण केलं जात आहेत। ही परंपरा आहे आणि आज लाडक्या बहिणींना तुम्ही काय शुभेच्छा? त्यांना शुभेच्छा काय, त्यांना नेहमी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे असतो। आम्हाला नेहमी असं वाटतं की त्यांचं भलं झालं पाहिजे, त्या आनंदी असल्या पाहिजे, त्या आनंदी तर आम्ही आनंदी। म्हणून त्यांना तर शुभेच्छा आमच्या असतातच, परंतु इतर कार्यकर्ते सुद्धा एक आपुलकीने आपल्या एक नात्याने इथं येतात आणि मला वाटतं असं करणं हे खऱ्या अर्थानं राजकारणाव्यतिरिक्त आपण जे काही नातं जपतो त्याच्यातला हा एक भाग आहे। आपण पाहिलेत हे होते पालकमंत्री संजय शिरसाट। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।